ओला दुष्काळ आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आपल्या अवतीभोवती अनेक कुटुंब प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी हलापेष्टा सोसत आहेत की ज्यांना अंगावरचे कपडे, धान्य काही शिल्लक राहिलेलं नाही, संपूर्ण संसार वाहून गेले। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे संवेदनशील असे अनेक लोक पुढे येत आहेत आणि काही अत्यंत चांगलं कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, त्याचबरोबर सरकार आणि बिगर सरकारी संस्था सुद्धा यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत। तर मला वाटतं अशा काळामध्ये एक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनीच एकमेकांना मदत करून पुढे जाण्याची गरज आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये स्वयंसेवी संस्थांसमोर एक आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे नाम संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवले जातात आणि या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे म्हणून मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमच्या वरदविनायक सेवाधाम लोणी आणि सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवासा या आश्रम परिवारांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 1 लाखाची देणगी नाम संस्थेकडे अर्पण करतोय। खरं म्हणजे ही सेवा अत्यंत अल्प आहे। महाराष्ट्रातला प्रश्न खूप भीषण आहे। सर्व क्षेत्रातील मान्यवर स्नेही मंडळींनी पुढे आलं पाहिजे। अनेक जण येत आहेत, त्यांचीच प्रेरणा घेऊन आपण हे काम करतोय। अनेकांनी आणखी पुढे येऊन आपापल्या भागात चांगलं काम करणाऱ्या संस्था किंवा आपण स्वतः पुढाकार घेऊन लोकांपर्यंत आपली मदत पोहोचवणं आणि या काळामध्ये सहकार्य करणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं हेच कळकळीचं आवाहन सर्वांना करतो। तुकाराम महाराजांनी म्हटलंय की पुण्य परोपकार पापते परपीडा आणि नाही जोडा तुझा यासी, हाच विचार ठेवून आपण या प्रसंगी सर्वजण काम करूया। आज या निमित्तानं आमचे सर्व आदरणीय प्रतिनिधी आणि आमच्या वरदविनायक सेवाधाम परिवारातील सर्व आदरणीय स्नेही आणि पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्याही सर्वांना धन्यवाद देतो। रामकृष्ण।